नमस्कार, मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 21 जुलैपासून तर 27 जुलैपर्यंत राज्यात आज बऱ्याच भागामध्ये सगळीकडेच पावसाचा जोर वाढत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर सुरुवातीला विदर्भाकडे वळू. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, हिंगोली ह्या परिसरामध्ये काय होणार, आज दुपारमध्ये रात्रीच्याला काही ठिकाणी दुपारनंतर 3च्या नंतरच समजा बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. पण रात्रीच्या मात्र जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणून हा पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातल्या 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर ह्या परिसरामध्ये आजच दुपारनंतर चांगला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. रात्रीच्या नंतर बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे मराठवाड्यामध्ये आज 21 तारखेपासून ते दररोज वेगवेगळ्या भागात 27 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. काही ठिकाणी रिमझिम राईम, कुठं थोडा शेतामध्ये पाणी सचल, कुठं पेंडॉलचा पाऊस पडेल, पण हा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांच्या पिकासाठी खूप चांगला राहणार आहे, म्हणून हे शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडून, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे नंदुरबार जिल्हा, कारण की तिथं पाऊसच पडला नव्हता. आज तिथं 21 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस त्या 5-6 दिवसामध्ये पडणार आहे, म्हणून ही नंदुरबार जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, धुळे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, जळगाव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर राज्यात आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. खास करून मुंबई, पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर तिकडे देखील काय होणार आहे, आज 21 पासून ते 27 तारखेच्या दरम्यान 27 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. नाशिककडे परत एकदा गोदावरी नदीला पाणी येऊ शकतं, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. कारण की नाशिककडे, त्र्यंबकेश्वरकडे काय होणार आहे, 21 ते 27च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये तिकडं म्हणजे गुजरातच्या बॉर्डरकडं म्हणजे वरती पाऊस पडणार आहे, पश्चिमेला म्हणजे नाशिकच्या पश्चिमेकडं म्हणजे त्या भागामध्ये पडणार आहे. त्याच्यामुळं परत नाशिककडे चांगला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा नाशिककरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे कसं म्हणजे नाशिक जिल्ह्याचे कळवण तालुका, त्याच्यानंतर सटाणा तालुका, त्याच्यानंतर नामपूर सगळ्या भागामध्ये काय होणार आहे, आता ह्या 21 ते 27च्या दरम्यान चांगल्या दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. एका दिवशी सगळीकडे नाही पडणार, दररोज वेगवेगळा भाग धरणार आहे, पण सगळीकडे पाऊस पडणार आहे, म्हणून नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इकडं खाली सांगायचं झालं तर संगमनेर, अकोला तिकडं देखील पाऊस चांगला राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. भीमाशंकर, महाबळेश्वर तिकडं देखील चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर पुण्याकडे देखील चांगला पाऊस सुरूच राहणार आहे, म्हणून पुणेकरांना देखील अंदाज लक्षात घ्यायचा. पुण्याकडे जास्त जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणून आणि पुण्याकडे मात्र रिमझिम ते सुरूच राहणार आहे, म्हणून पुणेकरांना अंदाज लक्षात घ्यायचा. सातारा त्या परिसरात देखील पाऊस चांगला चालू राहणार आहे, म्हणून हा देखील त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. अहिल्यानगरकडे देखील काय होणार आहे, त्या 21 ते 27च्या दरम्यान जे भाग सुटलेला आहे त्या भागात देखील पाऊस पडणार आहे, म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून बीडकरांसाठी आनंदाची बातमी. आणि त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या 21 ते 27च्या दरम्यान पाऊस असणार आहे, म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यातल्यांनी घ्यायचा. हा पाऊस फक्त काय होणार आहे, एके दिवशी सगळीकडे नाही पडणार, ह्या 7 दिवसामध्ये वेगवेगळा भाग कव्हर करणार मात्र सगळ्याला पडणार आहे. याच्यानंतर परत काय होणार आहे, 31 जुलै ते पुन्हा 5 ऑगस्टच्या दरम्यान परत पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे, म्हणून हे अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. कर्नाटक आणि तेलंगणाच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्याकडे देखील ह्या 4 म्हणजे 21 ते 27च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून तुम्ही देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. तेलंगणा, कर्नाटक देखील पाऊस राहणार आहे. कोल्हापूरला तर पाऊस सारखा चालूच राहणार आहे, म्हणून कोल्हापूरकर शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी. पण एक मागच्या अंदाजात सांगितलं होतं, महाबळेश्वरकडे काय होणार आहे, जवळपास आता ह्या 4 दिवसामध्ये 27 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे. 27च्या नंतर महाबळेश्वरकडला पाऊस देखील कमी होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण त्याच्या महाबळेश्वरकडे पाऊस पडल्याच्या नंतर जे कोयना धरण आहे, त्या कोयना धरणातलं पाणी मात्र
ते कोयना धरण भरण्याच्या याच्यावर राहणार आहे, कारण की कोयना धरण भरू शकतं, ह्या पावसातच भरणार आहे म्हणून हे अंदाज देखील लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर ठिकठिकाणी म्हणजे आज नागपूरकडं, भंडारा, वर्धा, गोंदिया सगळीकडं जवळपास चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणून नांदेडकडं आज रात्रीच्याला चांगला पाऊस राहणार आहे म्हणून नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इकडं पूर्णा आणि पालम त्या पट्ट्यामध्ये काय झालं की बऱ्याच भागामध्ये काय झालं, पाऊस नव्हता, तर त्या पूर्ण पालम पट्ट्यामध्ये देखील पालम त्या पेनूर त्या पट्ट्यामध्ये आज देखील बऱ्याच भागामध्ये रात्रीच्यालाच पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर आता ह्या 21 ते 27च्या दरम्यान महाराष्ट्रातला आता कोणताच भाग शिल्लक राहणार नाही. फक्त नंदुरबार जिल्हा थोडा कमी होता, त्या नंदुरबार जिल्हा देखील कव्हर होऊन जाईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, जत, आटपाडी, त्याच्यानंतर पंढरपूरकडं देखील पंढरपूरची यात्रा 25 तारखेला, तर त्या दिवशी मात्र पंढरपूरला रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून पंढरपूरच्या यात्रेकरूंनी देखील अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यावं. आज 21 पासूनच जळगाव, धुळे, नंदुरबार त्या परिसरामध्ये आज दुपारनंतर चांगला जोराचा पाऊस, आधी रिमझिम पाऊस सुरू होईल आणि नंतर ते पाऊस वाढत जाईल आणि नंदुरबारकडे मात्र 21 ते 27च्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. सगळ्यात राहिलेलं होतं नंदुरबार जिल्ह्याला एक पाऊस कमी होता आणि धुळे जिल्ह्यातले काही भाग ते कमी होता आणि मालेगाव, नाशिक ते देखील होता. इकडं रावेरकडे देखील काही भागामध्ये सुटलेला होता. आता ते सगळा पट्टा ह्या पावसामध्ये आता 21 ते 27च्या दरम्यान ह्या 5-6 दिवसात निघून जाईल आणि सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला, परत मी एक मेसेज दिला जाईल. हे पाहू शकता आमच्या इकडले धूळ पेरणीचे कापस असे आणि वखरण्या देखील सुरू आहे, म्हणजे कामं देखील चालू आहे, पाऊस देखील यायला आहे. मी म्हटलं होतं ना यावर्षी दुष्काळ वगैरे काय पडणार नाही, पिकं चांगले येणार आहे. ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या त्या वर्षी शेतकरी मालामाल होता, तसं यावर्षी चिंचाच्या झाडाला चिंचा खूप लागल्या होत्या. जांभळीच्या झाडाला जांभळं खूप लागले होते. ज्या वर्षी जांभळीच्या झाडाला जांभळं खूप लागतात त्या वर्षी शेतकऱ्याला माल खूप होता म्हणून हे लक्षात यायचं. पाहू शकता ते कशी कापायचं.